नमस्कार. विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बिर्याणी हा मोगलांच्या काळातला श्रमिकांचा महत्त्वाचा हक्काचा स्वस्ताचा अन्नपदार्थ. आता जे काही त्या काळी श्रमिकांचं होतं त्याला आता इतकं ग्लॅमर आहे की बिर्याणी खाणं जणू काही प्रतिष्ठेचं लक्षण व्हावं. हा सगळा विषय यासाठी चर्चेत आलाय कारण महाराष्ट्रामध्ये तुरुंग म्हणजे पर्यटन स्थळ आहे की काय असा सवाल उपस्थित झालाय. बीड जिल्हा कारागृहाच्या कारभाराच्या बाबत हा सवाल खास करून उपस्थित होतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड इथं भरती आहे. त्याला कैदी म्हणून जी वागणूक द्यायला हवी त्याच्याऐवजी त्याची जोरदार बडदास्त ठेवली जाते अशी तक्रार समोर येते. संतोष देशमुख खून प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड हा इतर आरोपींसह बीड जिल्हा कारागृहामध्ये भरती आहे. पण बीड जिल्हा कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे त्याला वागवलं जात नाही, तर त्या उलट विशेष स्वरूपाची त्याला वागणूक मिळते अशी तक्रार समोर आली आहे. आणि ही तक्रार कागदपत्रांमध्ये कुठे कशी नोंदवली आहे त्याचे पुरावे जय महाराष्ट्राच्या हाती आहेत. आपण एका बाजूला वाल्मिक कराडची जुनी दृश्य पाहताय जी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि वैद्यकीय चाचणीला नेत होते तेव्हाची आहेत, तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडला मिळणाऱ्या वागणुकीबद्दलचा तपशील आपल्याला दिसू शकतो. या सगळ्या प्रकाराबाबत आता कारागृह प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारामध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीची मागणी करण्यात आली आहे. तुरुंगामध्ये सीसीटीव्ही लावले आहेत. या सीसीटीव्हीचं चित्रीकरण द्यावं असं देशमुख कुटुंबाला वाटतं आणि तशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत केलेली आहे. ज्या पद्धतीनं एक आरोपी जेलमध्ये जातो, जेलमध्ये जाताना त्याची गेटवर झडती होत नाही, झडती न घेता त्याला जेलमध्ये जाऊ दिलं जात आहे. परत 2-2 तास त्यांना हिशीवर बोलण्यासाठी दिलं जात आहे. हे नेमकं कुणाला बोलत आहेत? हे लोक कुणाला बोलत आहेत, काय बोलत आहेत, किंवा जेलमध्ये बसून त्यांच्या केसचं बाहेरचं नियोजन लावत आहेत किंवा काय करत आहेत? त्यांना गुप्त रूममध्ये CCTV बंद करून त्यांची चर्चा होती. तिथं बाहेरच्या लोकांना त्यांना भेटी दिल्या जात आहेत. वेगवेगळे प्रकार तिथं घडत आहेत. असं आहे, त्याला खरोखरच जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल, अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने जर त्याला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. 15 जानेवारीला कारागृहातल्या स्वयंपाकघरातून कराडसाठी कशा पद्धतीनं बडदास्त राखली गेली ते तपशिलातलं पहा आणि या माध्यमातून आपल्यापर्यंत जेलमध्ये कराडचे कोण पुरवतंय लाड याचा तपशील समोर येऊ शकतो. 15 जानेवारीला तुरुंगातल्या स्वयंपाकघरातून कराडसाठी विशेष चहा बनवण्यात आला. 22 जानेवारीला कराडची झाडाझडती झालीच नाही आणि तसंच त्याला तुरुंगात नेलं गेलं. कराडला दवाखान्यात नेताना सुद्धा कर्तव्यावर नसणाऱ्या कर्मचाऱ्यानं कराडच्या नातेवाईकांना सामान दिलं. 18 फेब्रुवारीला मुलाखत झाली. त्यात कराडनी ऑफिसमध्ये बोलवून स्पेशल चहा आणि जेवण घेतलं. कराडच्या नातेवाईकांना संपर्क करून माहितीची देवाणघेवाण होतीये असाही आरोप केला जातो. कारागृह कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, गोविंद खाडे, विश्वनाथ गीते या मंडळींवर संशय व्यक्त होतोय. सुधाकर मुंडे, राहुल राठोड, वैजनाथ मुंडे, अशोक सानप यांच्यावरही तक्रारदारांनी कराडला मदत केल्याचा ठपका ठेवलाय.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, त्यामुळे त्याला विशेष वागणूक दिली जाते असा आरोप झाला आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा आलं. वाल्मिक कराड तर सध्या धनुभाऊचा सोबतीच आहे ना, ते काय लपून राहिलं आहे काय? आता मंत्र्यांचा सोबती त्याला VIP ट्रीटमेंट नाही द्यायची तर कोणाला द्यायची? दिलीच पाहिजे त्याला. आणि धनुभाऊंचा आदेश असेल की वाल्मिकला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याशिवाय त्याला VIP ट्रीटमेंट मिळू शकत नाही. म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची मागणी जर होत असेल तर ते केली गेली पाहिजे. तोपर्यंत या आरोपींना सजा होणार नाही. मला माहीत नाही की विजय वडेट्टीवार एखाद वेळेस त्या बिर्याणीचा आस्वाद घ्यायला गेला असेल, पण ज्या काही सर्व कैद्यांना ज्या व्यवस्थेमध्ये ठेवलं जातं त्याच व्यवस्थेमध्ये वाल्मिक कराडला देखील ठेवलं जातं. याच्याहून अधिक काही मीडियामध्ये गौप्यस्फोट करून पब्लिसिटी घेण्याचा हा केविलवाणा वडेट्टीवार यांचा डाव आहे, एवढंच मी म्हणू शकतो. वाल्मिक कराडचे साथीदार हे सत्तेतले महत्त्वाचे लोक असल्यानं त्याला हवी तशी ट्रीटमेंट मिळते असा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत आणि बीडचे मुंडे विरोधक राजकारणी सुद्धा. आपल्याला एक समजून घ्यायला हवं की धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड हे सारथी आहेत आणि एका VVIP मंत्र्याची जे सारथी असतील त्यांना VVIP ट्रीटमेंट मिळणार. त्यांना साधी VIP पण नाही म्हणतात, VVIP. कारण असे लोक हे या मंत्र्यांचं सगळं काम करतात आणि अशी लोकांच्या विरोधात जाणं धनंजय मुंडेंनाही परवडणार नाही आणि धनंजय मुंडेंविरुद्ध जाणं हे फडणवीसांना किंवा अजित पवारनाही परवडणार नाही. काही आरोपी जे मागच्या बऱ्याच काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला, असे काही जे आरोपी आहेत ते आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात. याचं कारण काय? आजच का जातात? आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा 302चा आरोपी ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जेलला नाहीये. तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जेलला का ठेवतात? 80 दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही. त्या आरोपीला VIP ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून कळते. आमच्याकडे ती माहिती येते. असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी माझी विनंती. वाल्मिक कराडचं प्रकरण हे जितक्या खुल्याप्रमाणे राजकीय दिसतं तितकंच ते जातीय सुद्धा आहे. आणि अशा वेळेला वाल्मिकला मिळणाऱ्या वागणुकीला जरी ती कथित असली तरी तशी मिळत असेल तर कारवाई करा अशी थेट मागणी OBC नेते पण करतायत. राजकीय ओरड असल्यानंतर वाल्मिक कराडला आहे की नाही आपल्याला माहित नाही. कोणतरी तिथं आरोप करत असेल, कारण की सध्या राज्यामध्ये अनेक प्रकरणं घडत असताना फक्त बीडवर फोकस आहे आणि राज्यामध्ये OBCच्या अनेक तरुणांना मारहाण होती, OBCच्या अनेक लोकांना मारहाण होती. ते सोडून फक्त बीड प्रकरणावर मीडिया ट्रायल सुरू आहे. त्याप्रमाणे वाल्मिक कराडला ट्रीटमेंट मिळती का नाही मिळती, परंतु हे मीडियाच्या माध्यमातून आहे. परंतु जरी असेल तर ते प्रशासनाने गांभीर्याने बघितलं पाहिजे, त्यावर काय निर्णय घ्यायचा प्रशासनाने घेतला पाहिजे. इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ज्या आहेत त्या बाहेर आणलेल्या आहेत. एकमेकाला विरोधाभासचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत वकील मंडळी आपल्या असणाऱ्या आशिलाला सोडवतात असा भाग त्या ठिकाणी आहे. तेव्हा हे पहिल्यांदा ज्यांनी असणारा 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे त्याच्याकडून पहिल्यांदा शासनाने विचारलं पाहिजे की एवढं मोठं काय त्याच्यामध्ये बाडतोला सापडलेलं आहे की 2,000 पानाचं डॉक्युमेंट जोडण्याची गरज आली म्हणून. तुरुंगात असलेल्या कैद्याला बिर्याणी खायला घातल्याची किंवा त्यानं तशी बिर्याणी मागितल्याची चर्चा यापूर्वी अजमल कसाबच्या संदर्भात झाली होती आणि आता ती चर्चा कसाब नंतर कराडच्या बाबतीत होतीये. पण तुरुंगात हे असं शक्य असतं का? ऐका एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्याकडून. बिर्याणी पुरवली जाऊ शकते, पण तशी कोर्टाची ऑर्डर असेल तर. माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत तर असं काही नाही की आरोपीला तब्येतीच्या कारणाशिवाय
त्याच्या मनाला येईल तसं जेवण तो मागू शकतो आणि कोर्ट त्याची तशी ऑर्डर पुरी करू शकते असं एकही उदाहरण नाही. हा तुमच्या तब्येतीचे प्रॉब्लेम असतील, होम फूड हे अलाऊ आहे, पण त्यासाठी माननीय न्यायालयाची तशी ऑर्डर पाहिजे, तरच जेलमध्ये अशा प्रकारचं जेवण पुरवलं जाऊ शकतं. त्याशिवाय याच्यात तथ्य नाही. जेल प्रशासनाकडून अशी कृत्य होऊ शकतात का? म्हणजे बिर्याणी पुरवली जाऊ शकते का? तर या आरोपामध्ये सुद्धा कायदेशीर तथ्य नाही. पण जर जेल प्रशासन अशा प्रकारे आरोपीला विकलं गेलं असेल किंवा काही प्रलोभनाला बळी पडून किंवा कोणाच्या काही सांगण्यावरून दडपणामध्ये असं कृत्य जेल प्रशासनाकडून जर होत असेल तर त्याचीही चौकशी होणं आवश्यक आहे. कारण जर जेल प्रशासन अशा प्रकारे एखाद्या आरोपीला बिर्याणी पुरवत असेल तर हे चूक आहे आणि म्हणून याच्यामध्ये निटोपाट चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी आरोप केलेले आहे त्यांनी जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते समोर आणावेत आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल. नाही तर अशा हाय प्रोफाईल केसेसमध्ये धुरळा उडवून देण्यासाठी आणि काहीतरी बातम्यांमध्ये राहण्यासाठी स्टंटबाजी सुद्धा होऊ शकते. विशेषतः या बातमीपत्रामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.